नमस्कार विद्यार्थी मित्रहो, विद्या मंदिर IIT अँड मेडिकल अकॅडमी इस्लामपूर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघता आहात बायोलॉजीचा आजचा हा क्लास. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या युट्यूब चॅनेल मध्ये द वर्ल्ड ऑफ बायोलॉजी बाय सचिन सर. आज आपण प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत मल्टिपल अलिल्स. We are going to study multiple alleles. So let us start with these multiple alleles. What are the multiple alleles? What do you mean by the multiple alleles? First of all, we will see the definition or the statement for the multiple alleles. When more than two alleles or the genes present at the same locus on homologous chromosomes are known as multiple alleles. आपण पहिल्यांदा या मल्टिपल अलिल्स ची डेफिनेशन बघू. काय असतं हे मल्टिपल अलिल म्हणजे? व्हॉट आर द मल्टिपल अलिल्स? When more than two alleles or genes present at same locus on homologous chromosome are known as multiple alleles. मल्टिपल अलिल्स ची ही डेफिनेशन आपण घेतोय. मोर दॅन टू अलिल्स प्रेझेंट ऍट द सेम लोकस ऑन होमोलोगस क्रोमोझोम्स आर नोन एज मल्टिपल अलिल्स. जेव्हा होमोलोगस क्रोमोझोम वरती सेम पोझिशनला सेम लोकसला दोन पेक्षा जास्त जीन्स ऑक्युपाय झालेले असतात, दोन पेक्षा जास्त जीन्स प्रेझेंट असतात, तेव्हा त्या कंडिशनला आणि त्या अलिल्सना मल्टिपल अलिल्स असं म्हटलं जातं. आपल्याला माहित आहे की एखादी सेल जी असते या सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्सच्या पेअर फॉर्म होतात. जनरली सेल डिव्हिजन होताना झायगोट या स्टेजमध्ये होमोलोगस क्रोमोझोम्सच्या या पेअर फॉर्म होतात. समजा ही पहिली पेअर आहे, ही दुसरी पेअर आहे क्रोमोझोम्सची, ही थर्ड पेअर आहे क्रोमोझोम्सची, ही फोर्थ पेअर आहे क्रोमोझोमची, इथं ही फिफ्थ पेअर आहे क्रोमोझोम्सची. या सगळ्या क्रोमोझोम्सच्या पेअर्सना आपण होमोलोगस क्रोमोझोम्स असं म्हणतो. होमोलोगस क्रोमोझोम हे दोन क्रोमोझोम एकमेकांचे होमोलोगस, हे दोन एकमेकांचे होमोलोगस, हे दोन एकमेकांचे होमोलोगस, अशा प्रमाणे हे सगळे होमोलोगस क्रोमोझोम्सच्या पेअर आहेत. जनरली जीन्सचे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म असतात. सपोज कॅपिटल टी स्मॉल टी किंवा कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, अशा अल्टरनेटिव्ह फॉर्म्सच्या पेअर क्रोमोझोमच्या वरती सेम पोझिशनला हे जीन्स ऑक्युपाय झालेले असतात आणि त्यांना आपण अलिल्स किंवा अलिलोमॉर्फ्स असं म्हणतो. अलिल्स किंवा अलिलोमॉर्फ. पण बऱ्याचदा काय होतं, हा जो होमोलोगस क्रोमोझोम आहे याच्यावरती दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्सच्या ऐवजी अनेक अल्टरनेटिव्ह फॉर्म्स तयार होतात. अनेक अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑक्युपाय झालेले असतात, तेव्हा ते आहेत मल्टिपल अलिल्स. फॉर एक्झाम्पल इथं जीन असेल सपोज IA, इथं जीन असेल IA, हे दोन एकमेकांच्या अलिल्स असतात. एखाद्या इंडिव्हिज्युअल मध्ये IA, IB असे जीन्स येतात. काहींच्या मध्ये IA, IO हा जीन येतो. काहींच्या मध्ये IB, IO हा जीन येतो. काहींच्या मध्ये IO असे जीन्स येतात. म्हणजे एकूण पॉप्युलेशन मध्ये, टोटल पॉप्युलेशन
यामध्ये अनेक इंडिव्हिज्युअल्स आहेत, अनेक सजीव आहेत. ABCDEFGH असे अनेक सजीव आहेत, अनेक इंडिव्हिज्युअल्स आहेत. समजा हा A इंडिव्हिज्युअल आहे, हा B इंडिव्हिज्युअल आहे, हा C इंडिव्हिज्युअल आहे, हा D आहे, हा E इंडिव्हिज्युअल आहे, EFGH असे अनेक इंडिव्हिज्युअल्स आहेत. ह्या A इंडिव्हिज्युअल मध्ये 2 जीन्स असतील IAIA, B मध्ये 2 इंडिव्हिज्युअल जीन्स असतील IAIB, C मध्ये 2 जीन्स असतील IAIO, D मध्ये जीन्स असतील IBIO, E मध्ये असतील IOIO. म्हणजे एकाच वेळेला ह्या पूर्ण पॉप्युलेशन मध्ये 2 जीन्सच्या ऐवजी अनेक जीन्स ऑक्युपाय झालेले असतात सेम पोझिशनला होमोलॉगस क्रोमोझोम्स वरती. तेव्हा हे आहेत मल्टिपल अलिल्स. असं नव्हे की बाबा ही होमोलॉगस क्रोमोझोम्सची पेअर आहे आणि याच्यावरती IA जीन आहे, इथं IB जीन आहे आणि इथंच IO जीन आहे, किंवा इथं काहीतरी IC जीन असेल. असं होत नाही. जेव्हा हे वेगवेगळे जीन्स आहेत IA, IB, IC, IO वेगवेगळे जीन्स आहेत, तर ते वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल मध्ये पोझिशन डिफरंट कंडिशन फॉर्म करतात. ह्या वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये पॉप्युलेशन एकच, हे पॉप्युलेशन आहे समजा ह्युमनचं पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या. अनेक व्यक्ती आहेत, ह्या लोकसंख्येमध्ये असणारे हे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत, अनेक व्यक्ती आहेत. एका व्यक्तीमध्ये ही कंडिशन असते IAIA, दुसऱ्यामध्ये असते IAIB, तिसऱ्यामध्ये असेल IAIO, चौथ्यामध्ये असेल IAIB, पाचव्यामध्ये असेल IBIO, सहाव्यामध्ये असेल IOIO. म्हणजे 3 जीन्स IA, IB आणि IO हे 3 जीन्स 6 कंडिशन फॉर्म करतात, 6 कंडिशन्स फॉर्म करतात, 6 जिनोटाइप तयार करतात. आणि म्हणून हे एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिल्सचं. वेन मेनी जीन्स ऑक्युपाय ऍट द सेम लोकस ऑन होमोलॉगस क्रोमोझोम्स देन आर कॉल्ड एज मल्टिपल अलिल्स. जेव्हा 2 पेक्षा जास्त जीन्स किंवा अलिल्स हे होमोलॉगस क्रोमोझोमच्या सेम पोझिशनला ऑक्युपाय झालेले असतात तेव्हा त्यांना म्हणतात मल्टिपल अलिल्स. आता या मल्टिपल अलिल्सचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? 3 महत्वाचे एक्झाम्पल्स आपल्याला इथं सांगता येईल. फर्स्ट, ABO ब्लड ग्रुप in human beings. ABO blood group in human is the example of multiple allele. Second, wing shape in Drosophila. Drosophila म्हणजेच फ्रूट फ्लाय. बऱ्याचदा आपण याचा रेफरन्स घेतलेला आहे. फ्रूट फ्लाय, ड्रॉसोफिला, सिंड्रेला ऑफ जेनेटिक्स म्हणतात त्याला. याच्यामध्ये विंग शेप हे एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिल्सचं. आणि तिसरं एक्झाम्पल याचं आहे मल्टिपल अलिल्सचं, दॅट इज कोट कलर इन रॅबिट. कोट कलर इन रॅबिट. रॅबिट मध्ये कोट कलर जे आहेत ते एक्झाम्पल्स आहेत. ABO blood group in human, it is the example of the 3. It is the example of dominance. It is the example of codominance. And it is the example of multiple alleles. यावरती नीट एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन विचारलेला होता. प्रिव्हियस क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एक्झाम्पल ऑफ ABO ब्लड ग्रुप इन ह्युमन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एक्झाम्पल ऑफ ABO ब्लड ग्रुप इन ह्युमन. आणि त्यामध्ये ऑप्शन होते डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलिल्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स इट इज नॉट द एक्झाम्पल ऑफ ABO ब्लड ग्रुप. ABO ब्लड ग्रुप मध्ये मल्टिपल अलिल्स दिसतात, कोडॉमिनन्स दिसतं, डॉमिनन्स दिसतं, फक्त त्याच्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स नाही. सो इनकम्प्लीट डॉमिनन्स इट इज नॉट द फीचर ऑफ ABO ब्लड ग्रुप इन ह्युमन, असं त्याचा आन्सर असेल. हा क्वेश्चन विचारलेला होता.
हे डॉमिनन्स कोडॉमिनन्स मल्टिपल एलील कसं असतं? आय ए आय बी हे दोन जीन्स आय ओ या जीनला रिसेसिव्ह आहेत, डॉमिनंट आहेत. आय ए आय बी डॉमिनंट टू आय ओ आणि म्हणून ते डॉमिनन्सचं एक्झाम्पल झालं. कोडॉमिनन्सचं का आहे एक्झाम्पल? बिकॉज आय ए अँड आय बी दिस टू जीन्स आर कोडॉमिनंट. हे दोन जीन्स कोडॉमिनंट आहेत, हे दोन जीन्स याला डॉमिनंट आहेत आणि टोटल हे तीनही अलिल्स, तीनही जीन्स दे आर द एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलिल्स. सो इन ह्युमन बीइंग्स blood group, ABO blood group is the example of dominance, codominance and multiple alleles. Generally these multiple alleles are formed or they form because of mutations in the wild type of the gene. जेव्हा wild type of gene मध्ये mutations होतात किंवा many times mutations होतात तेव्हा त्याच्यापासून multiple alleles तयार होतात. जेव्हा एखाद्या जीन मध्ये अनेकदा म्युटेशन्स होतात. म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. सडन चेंज इन जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज अ म्युटेशन. जेव्हा जीन्स मध्ये बदल होतो अचानकपणे, जीन्सच्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स मध्ये बदल होतो तेव्हा त्याला जीन म्युटेशन असं म्हणतात. आणि म्युटेशनमुळे हे मल्टिपल अलिल्स तयार होतात. म्हणजे ह्युमन बीइंग्स मध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं ब्लड ग्रुप्सचं तर त्यामध्ये आय ओ हा जो जीन आहे हा जीन वाईल्ड टाइप ऑफ जीन आहे. वाईल्ड म्हणजे इव्होल्युशन मध्ये पहिल्यांदा तयार झालेला जीन, वाईल्ड टाइप ऑफ द जीन. आपण वाईल्ड एनिमल्स, जंगली प्राणी असं म्हणतो, वन्य प्राणी असं म्हणतो. आणि जेव्हा ते आपण डोमेस्टिकेट करतो, त्यांचं पालन पोषण करायला लागतो तेव्हा ते डोमेस्टिकेटेड होतात, म्हणजे पाळीव प्राणी बनतात, ते पेट्स बनतात, डोमेस्टिकेटेड एनिमल्स बनतात. तसं जे प्लांट्स नॅचरल हॅबिटॅट मध्ये ग्रो होतात, नैसर्गिक अधिवासामध्ये जे प्लांट्स ग्रो होतात ते वाईल्ड प्लांट्स. आणि जे प्लांट्स आपण डोमेस्टिकेट करतो ते ऍग्रिकल्चरल फार्मलँड मध्ये ग्रो होणारे प्लांट्स किंवा त्यांना आपण क्रॉप्स असं म्हणतो. तसं जीन्स की जे इव्होल्युशन मध्ये पहिल्यांदा तयार झाले असे जीन्स वाईल्ड टाइप ऑफ जीन. आणि जेव्हा याच्यामध्ये म्युटेशन होतं तेव्हा ते म्युटेशनने अदर जीन्स फॉर्म करतात आणि ते जीन्स तयार होतात नंतर मल्टिपल अलिल्स और मल्टिपल जीन्स. आय ओ ह्या जीन मध्ये म्युटेशन झाल्यामुळे तयार झाले आय ए आणि आय बी जीन्स. हे दोन जीन्स नंतर तयार झाले. आपण जर विंग शेप इन ड्रॉसोफिला हे जर एक्झाम्पल घेतलं तर विंग साइज डिफाइन करणारे 5 जीन्स आहेत. व्हीजी प्लस, VGNI, VGNO, VGST आणि VG. हे 5 जीन्स 15 डिफरंट जिनोटाइप्स फॉर्म करतात. जसं इथं 3 जीन्स 6 जिनोटाइप फॉर्म करतात तसं इथं हे ड्रॉसोफिलामध्ये 5 अलिल्स आहेत, 5 जीन्स आहेत आणि ते 15 डिफरंट जिनोटाइप्स फॉर्म करतात. आणि त्याच्यामुळे वेगवेगळे फिनोटाइपिक एक्सप्रेशन दिसतात. व्हीजी प्लस हा वाईल्ड टाइप ऑफ जीन आहे, तसं इथं हा वाईल्ड टाइप ऑफ जीन आहे आय ओ. आणि याच्यामध्ये म्युटेशन झाल्यामुळे हे तयार झाले. आणि याच्यामध्ये म्युटेशन झाल्यामुळे रिपीटेटिव्ह पुन्हा म्युटेशन झाल्यामुळे हे वेगवेगळे अलिल्स तयार झालेले आहेत. आता जेव्हा म्युटेशन होत जातं तेव्हा म्युटंट जीन्स हे नेहमी रिसेसिव्ह असतात. त्याचं एक्सेप्शन आहे ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप मध्ये वाईल्ड टाइप ऑफ जीन हा डॉमिनंट आहे आणि हे म्युटंट जीन्स रिसेसिव्ह आहेत. म्युटंट जीन्स रिसेसिव्ह आहेत, हे रिसेसिव्ह आहेत. पण हा वाईल्ड टाइप ऑफ जीन म्युटंट जीन्स हे डॉमिनंट आहेत आणि हा जीन रिसेसिव्ह आहे एक्सेप्शनली. परंतु नेमकं वाईल्ड टाइप ऑफ जीन व्हीजी प्लस हा डॉमिनंट इथं आहे आणि हे सगळे रिसेसिव्ह आहेत. कोट कलर इन रॅबिट याच्यामध्ये सुद्धा 4 वेगवेगळे जीन्स असतात. कोट कलर डिफाइन करतात ते जीन्स आणि त्यामध्ये सुद्धा वाईल्ड टाइप ऑफ जीन जो असतो
तो वाईल्ड जीन डॉमिनंट असतो. म्हणजेच मल्टिपल अलिल्स मध्ये जनरली वाईल्ड जीन इज डॉमिनंट अँड म्युटंट जीन्स आर जनरली रिसेसिव्ह. इथं रिसेसिव्ह नाही. म्युटंट जीन्स आर जनरली रिसेसिव्ह एक्सेप्ट ह्युमन ब्लड ग्रुप. एक्सेप्ट ह्युमन ब्लड ग्रुप. इथं मात्र म्युटंट जीन्स हे रिसेसिव्ह आहेत. आणखीन एक महत्वाचं फीचर आहे. पाठीमागच्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मल्टिपल अलिल्स नेव्हर अंडरगोज क्रॉसिंग ओव्हर. या मल्टिपल अलिल्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. देर इज नो क्रॉसिंग ओव्हर or genetic recombination is found in the multiple alleles. Okay, इथपर्यंत आपण काय काय स्टडी केलं बघा. when many genes they occupy at the same locus on homologous chromosomes are known as multiple alleles. जेव्हा दोन पेक्षा जास्त जीन्स एकाच पोझिशनला एकाच लोकसला ऑक्युपाय झालेले असतात होमोलोगस क्रोमोझोम्स वरती, तेव्हा ते आहेत मल्टिपल अलेल्स. मल्टिपल अलेल्सचे 3 एक्झाम्पल. ABO blood group in human, wing shape in a Drosophila, coat color in a rabbit. हे 3 एक्झाम्पल्स आहेत मल्टिपल अलिल्सचे. त्यानंतर मल्टिपल अलिल मध्ये वाईल्ड टाइप ऑफ जीन असतो, तो शक्यतो डॉमिनंट जीन असतो. वाईल्ड टाइप ऑफ जीन हा नेहमी डॉमिनंट असतो. आणि जेव्हा याच्यामध्ये म्युटेशन होतात, रिपिटेटिव्ह म्युटेशन होतात, तेव्हा रिसेसिव्ह असे अदर जीन्स तयार होतात, मल्टिपल असे जीन्स तयार होतात. ओके, एक्सेप्शन आहे ह्युमन मध्ये ब्लड ग्रुप्सचं. तर यामध्ये IAIB हे दोनच जीन्स म्युटंट जीन्स आहेत, पण ते डॉमिनंट आहेत वाईल्ड टाइप ऑफ जीनला. अदरवाइज बाकी सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये वाईल्ड जीन हा डॉमिनंट असतो आणि बाकीचे जीन्स रिसेसिव्ह असतात. आता याच्यामध्ये सुद्धा एक आपल्याला सिक्वेन्स असा दिसेल की VG+ हा जीन ह्या सगळ्यांना डॉमिनंट आहे. VGNI हा VG+ ला रिसेसिव्ह आहे, ह्या चौघांना डॉमिनंट आहे. VGNO या दोघांना रिसेसिव्ह आहे, या दोघांना डॉमिनंट आहे. VGST ह्या तिघांना रिसेसिव्ह आहे, याला डॉमिनंट आहे. आणि VG ह्या सगळ्यांना रिसेसिव्ह आहे. अशी कंडिशन दिसते. दिस इज द डॉमिनंट टू ऑल. हा डॉमिनंट असेल या चौघांना, हा डॉमिनंट असेल या दोघांना, हा डॉमिनंट असेल याला, आणि हा रिसेसिव्ह अलेल असतो. ओके, so these are something important information regarding the multiple alleles.